नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी जे महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत हे आपण प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये पहा पोलीस भरती, जिल्हा परिषद आणि आरोग्य सेवक या तीनही भरतीसाठी महत्त्वाचे असणारे आपण 30 जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे, त्याला जाऊन जॉइन करा। त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच मित्रांनो, जर आपण मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून समोरील नोटिफिकेशन बेलवर प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, वजन वाढ व लठ्ठपणा यामुळे खालील आजारांचा धोका संभवतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण एक मॉक टेस्ट पद्धतीने घेणार आहोत। पहा, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 30 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। पहा, वजन वाढ व लठ्ठपणा यामुळे खालील आजारांचा धोका संभवतो। कमेंट करून उत्तर देत राहायचे आहेत। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, मधुमेह व हृदयविकार यांचा धोका संभवतो। कधी? जर वजन वाढ झाली आणि लठ्ठपणा झाला तर। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतामध्ये सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा कधी लागू करण्यात आलेला आहे? पहा मित्रांनो, भारतामध्ये आपल्या सिगारेट आणि इतर जे काही तंबाखूजन्य उत्पादन आहेत त्याचा जो कायदा आहे तो कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, 2003 या वर्षापासून भारतामध्ये आपल्या सिगारेट आणि इतर जे काही तंबाखूजन्य पदार्थ आहेत किंवा उत्पादन आहेत त्यावरती एक कायदा लागू करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 1, 2003 पासून। प्रश्न क्रमांक 3 आहे, निकट दृष्टिता या दृष्टिदोषामध्ये डॅश या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो। पहा, निकट दृष्टिता हा जो दृष्टिदोष आहे यामध्ये कोणत्या प्रकारचा आपल्याला चष्मा वापरण्यास दिला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अंतर्वक्र जो भिंगाचा चष्मा आहे हा वापरावा लागतो। कधी? निकट दृष्टिता दृष्टिदोष असल्यानंतर। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, डॅश खनिजाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होतो। पहा, खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे आपल्याला ॲनिमिया हा आजार होत असतो? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, लोह म्हणजे आयर्न। लक्षात ठेवायचं आहे, लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होत असतो। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, मलेरिया आजारावर डॅश हे औषध प्रभावी आहे। पहा, मलेरिया जो आजार आहे यावरती प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे? मित्रांनो, हा प्रश्न आहे 2013 मध्ये आपल्याला विचारण्यात आला होता। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, क्लोरोक्विन नावाचं जे औषध आहे हे मलेरिया आजारावरती एक प्रभावी औषध आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, आशा कार्यकर्तीची नेमणूक बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये सामान्यतः डॅश लोकसंख्येसाठी केलेली असते। पहा, जे आशा कार्यकर्ता आहे त्यांची नेमणूक लक्षात ठेवायचे बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये किती लोकसंख्येसाठी केली जाते? याचं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, 1000 लोकसंख्येसाठी। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला अंगणवाडी भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता। प्रश्न समजून घ्यायचा आहे, जी आशा कार्यकर्ता असते यांची जी नेमणूक आहे बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये सामान्यतः 1000 लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागामध्ये त्यांची नेमणूक केली जाते। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, कांगारू मदर केअर ही उपचार पद्धती डॅश बालकांसाठी परिणामकारक आहे। पहा, कांगारू मदर केअर या नावाची एक उपचार पद्धती आहे, तर ती कोणत्या बालकांसाठी परिणामकारक आहे किंवा रिझल्टदायक आहे? आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट करून देत राहायचं आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, कमी वजनाची जी काही बालकं आहेत म्हणजे बाळ आहेत, मुलं आहेत त्यांच्यासाठी कांगारू मदर केअर ही उपचार पद्धती वापरली जाते। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे। मित्रांनो, आपल्याला जवळपास 20 व्हिडिओच्या लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। त्यावरती सर्व जे व्हिडिओ आहेत हे आरोग्य विभागावरती महत्त्वाचे व्हिडिओज आहेत, तेही आपण देखील एक व्हिडिओ करून पाहून घ्यायचा आहे। त्याच्या लिंक आपल्याला सर्वांच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर पहा, प्रश्न 8 आहे, औंढा नागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात येतं? पहा, औंढा नागनाथ हे जे देवस्थान किंवा दैवस्थान आहे हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हिंगोली या जिल्ह्यामध्ये हे औंढा नागनाथ। लक्षात ठेवायचे, बीडमध्ये जे आहे ते आहे परळी वैजनाथ हे देवस्थान आहे। लक्षात ठेवायचे, औंढा नागनाथ हे जे येतं हे हिंगोली जिल्ह्यामध्ये येतं। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, राष्ट्रध्वजावरील निळसर रंगातील अशोक चक्रामध्ये किती आरे असतात? पहा, जो आपला राष्ट्रध्वज आहे म्हणजे इंडियन फ्लॅग आहे यामध्ये पहा मधल्या कलर म्हणजे जो पांढरा कलर आहे त्यावरती एक निळ्या रंगाचा अशोक चक्र असतं, तर त्या अशोक चक्रामध्ये किती आरे असतात? लक्षात ठेवायचे, किती आरे असतात चक्रामध्ये? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, एकूण 24 आरे हे आहेत हे अशोक चक्रामध्ये येतात। लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 10 आहे, सांगितले तेवढे काम करणारा। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा मराठी भाषेवरील म्हणजे मराठीतील हा प्रश्न आहे। वाक्य दिला आहे, सांगितले तेवढे काम करणारा असतो तो कोण असतो?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याला सांग काम्या असं म्हणतात. लक्षात ठेवायचे, सांग काम्या म्हणजे काय? ज्याला जेवढं काम सांगितलं तो तेवढंच करणार, त्याच्या व्यतिरिक्त काहीही काम करणार नाही, त्याला म्हणतात सांग काम्या. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे, देशात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे इम्पॉर्टंट. भारतामध्ये आपल्या सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, केरळ या राज्यामध्ये आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण आहे केरळमध्ये. आणि जर आपल्याला असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील जो जिल्हा आहे तो आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवायचे, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, ईशान्य मोसमी वारे डॅश या कालावधीमध्ये वाहतात. पहा, जे ईशान्य मोसमी वारे आहेत हे कोणत्या कालावधीमध्ये वाहत असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळामध्ये वाहतात ईशान्य मोसमी वारे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न भूगोल या विषयावरचा इम्पॉर्टंट आहे, पण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, हाच प्रश्न जो आहे आपल्याला झेडपी साठी सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, देशातील डॅश राज्यामध्ये काटेरी वृक्षांची वने आढळून येतात. पहा, खालीलपैकी असे भारतातील कोणते राज्य आहेत की त्या राज्यामध्ये काटेरी वृक्षांची वन आढळून येतात? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, राजस्थान व गुजरात हे 2 राज्य असे आहेत की या राज्यामध्ये सर्वात जास्त काटेरी वृक्षांची वने आढळून येतात. या ठिकाणी मित्रांनो कारण काय आहे, तर पहा, राजस्थान आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी काही प्रमाणात वाळवंट आहे. राजस्थानमध्ये जास्त प्रमाणात आहे तर गुजरातमध्ये थोडंसं कमी प्रमाणात आहे. तर वाळवंटाच्या योगानं त्या राज्यामध्ये पहा काटेरी जे वृक्ष आहेत ही वने जास्त आढळून येतात. आणि काटेरी वृक्षांचं काम काय आहे की जे जमिनीतील पाणी आहे हे जास्त प्रमाणात ते शोषून घेतात. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे राजस्थान आणि गुजरात राज्य. प्रश्न क्रमांक 14 आहे, दुबळा ही आदिवासी जमात प्रामुख्याने डॅश परिसरामध्ये आढळते. पहा, दुबळा ही जी आदिवासी जमात आहे ही प्रामुख्याने कोणत्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात आढळते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, सातपुडा पर्वतरांगा ज्या आहेत यामध्ये आढळतात. दुबळा ही आदिवासी जमात त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे सातपुडा पर्वतरांगेच्या परिसरामध्ये. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला विचारलं जातं भारताचा राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी असे प्रश्न हे जे आहेत हे देखील प्रश्न असे विचारले जातात. तर आपल्याला राष्ट्रीय वृक्ष सांगायचा आहे. लक्षात ठेवायचे, कमेंट करून उत्तर देत राहा मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर राष्ट्रीय वृक्ष जो आहे तो आहे पहा पर्याय क्रमांक 3, वड. हा जो आहे हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष येतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 आहे, 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात? पहा, 1 मीटर जे अंतर आहे त्यामध्ये किती सेंटीमीटर येतात? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. हा प्रश्न जो आहे आपल्याला गणितामध्ये विचारण्यात जाणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न देखील आहे, कारण हे जे आहेत अंतर आणि लांबीवरती दिलेला प्रश्न आहे. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 100 सेंटीमीटर. लक्षात ठेवायचे, 100 सेंटीमीटर बरोबर असतो 1 मीटर. त्यामुळे हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 30 सेंटीमीटर. लक्षात ठेवायचं, 30 सेंटीमीटर बरोबर असतो 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर असतो. त्याच पद्धतीने पहा 12 इंच, 12 इंच याचा मिळून होतो पहा 1 फूट. त्यामुळे हा जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 17 आहे, पहिला महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धा कोणत्या देशाने जिंकलेल्या आहेत? पहा, ज्या पहिल्या महिला विश्वचषक स्पर्धा झाली कबड्डीची ती कोणत्या देशाने जिंकलेली आहे? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा जो प्रश्न आहे हा खेळावरती महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत या देशाने सर्वात पहिला महिला विश्वचषक जी कबड्डी स्पर्धा झाली आहे ती जिंकलेली आहे भारत देशाने. पर्याय क्रमांक 1 किंवा अ आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे कोणत्या पक्षाचे आहेत? पहा, जे माजी राष्ट्रपती होते बराक ओबामा अमेरिकेचे, तर ते कोणत्या पक्षाकडून होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डेमोक्रेटिक पार्टी यांचे नेते होते बराक ओबामा. बराक ओबामा कोण आहेत? पहा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष. पर्याय क्रमांक 2, डेमोक्रेटिक पार्टी. प्रश्न क्रमांक 19 आहे, ॲडव्हान्टेज विदर्भ हा उपक्रम विदर्भामध्ये कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा, ॲडव्हान्टेज विदर्भ हा जो उपक्रम आहे हा विदर्भामध्ये राबवण्यात आला होता, तर तो कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, उद्योग क्षेत्राशी निगडित आहे ॲडव्हान्टेज विदर्भ. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. यावरती आपल्याला प्रश्न अशा पद्धतीने विचारलात
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा. तर सर्वात मोठा जो जिल्हा आहे लक्षात ठेवायचे तो आहे अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. या ठिकाणी विचारले सर्वात लहान जिल्हा कोणता आहे. तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर जे आहे हे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येणार आहे मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या दिवशी भारतामध्ये अभियंता दिवस साजरा केला जातो. पहा इंजिनियर्स डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा 21 ते 26 जे काही प्रश्न असणार आहे ते 6 प्रश्न. हे पूर्ण प्रश्न आपण करंट अफेअर्स 2021 वरचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे की अभियंता दिवस इंजिनियर्स डे कधी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 सप्टेंबर या दिवशी आपल्या भारतामध्ये अभियंता दिवस हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे कोणत्या देशाकडे भारतीय नौदलाने त्याचे डॉर्नियर विमान भाडे तत्वावरती सुपूर्द केला आहे. पहा खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाकडे भारतीय नौदलाने जे आपलं नौदलाचं आहे डॉर्नियर विमान भाडे तत्वावरती सुपूर्द केलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर मॉरिशस या देशाकडे भारतीय नौदलाने त्याचं जे डॉर्नियर विमान आहे हे भाडे तत्वावर परत केलं आहे सुपूर्द केलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या राज्याने वा केंद्रशासित प्रदेशाने मिशन 1 ग्रामपंचायत 1 DG पे सखी याचा प्रारंभ केला आहे. मित्रांनो हा प्रश्न करंट अफेअर्स वरती इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर खालीलपैकी असं कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे की त्या प्रदेशामध्ये मिशन 1 ग्रामपंचायत 1 DG पे सखी हा कार्यक्रम किंवा ही योजना सुरू केलेली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जम्मू काश्मीर या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणत्या दिवशी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस पाळला जातो. पहा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस कधी पाळला. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 17 सप्टेंबर या दिवशी. लक्षात ठेवायचे मित्रांनो जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस हा पाळला जातो आणि 17 सप्टेंबर हा जो आहे हाच दिवस पहा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून देखील पाळला जातो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर हा दिवस आहे. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे कोणत्या राज्यामध्ये बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य आहे. पहा बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर हरियाणा या राज्यामध्ये आहे पहा बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य. पर्याय क्रमांक 4 हरियाणा राज्य. प्रश्न क्रमांक 26 आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. पहा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा देखील प्रश्न आहे सप्टेंबर महिन्यातील. त्यामुळे हा प्रश्न आपण घेत आहोत. कोणत्या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1. तर पहा प्रश्न पहिला आहे प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिली रक्तामध्ये किती असते. मित्रांनो आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे ही आपली मॉक टेस्ट रिव्हिजन होणार आहे. तर सांगायचं आहे आपल्याला की जो प्रौढ व्यक्ती आहे त्याच्या शरीरात जे हिमोग्लोबिन आहे याचं प्रमाण जे आहे ते प्रति 100 ml रक्तासाठी किती असतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 100 मिलीसाठी 14 ते 15 ग्रॅम एवढं जे आहे हे हिमोग्लोबिन असतं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते. पहा जी अनुवंशिकता आहे ही कोणत्या गुणसूत्राद्वारे आपल्याला सूचित केली जाते. मित्रांनो हा प्रश्न जो आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 DNA या गुणसूत्राद्वारे आपली अनुवंशिकता ही सूचित केली जाते DNA द्वारे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4 आहे कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग केला जातो. पहा कर्करोग म्हणजे कॅन्सरवर उपचार करताना कोणत्या धातूचा वापर केला जातो. आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा जो प्रश्न आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोबाल्ट या धातूचा जो वापर आहे हा कॅन्सरवरती केला जातो. कॅन्सरवर उपचार करताना कोबाल्ट वापरतात. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोणत्या ठिकाणी तयार होते. पहा म्हणजे डोळ्यात कोणताही दोष नसलेले जे डोळे आहेत त्यामध्ये जी इमेज आहे म्हणजे प्रतिमा आहे ही कोणत्या ठिकाणी तयार होत असते. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2 वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दृष्टीपटलावरती प्रतिमा तयार होत असते म्हणजे इमेज तयार होत असते. पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो महत्त्वाची एक सूचना आहे आपण नुकतंच क्लाउड्स जीके या नावाने अजून एक दुसरं एक आपलं YouTube चॅनल चालू केलं आहे. यामध्ये पहा आपण हिंदी भाषेमध्ये व्हिडिओज घेणार आहेत. जे आपले विद्यार्थी असणार आहेत SSC बँकिंग रेल्वे यासाठी जे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी आपण हिंदीमधून आपण जनरल नॉलेज चालू करणार आहोत. डेली आपण त्या चॅनलवरती 30 जनरल नॉलेजचे प्रश्न देखील आपण घेणार आहोत. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन दिली आहे त्या ठिकाणी जाऊन लगेच आपण त्याला सबस्क्राईब करायचं आहे.
तर पहा प्रश्न 6वा आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यकृत। ही जी ग्रंथी आहे ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। मित्रांनो, आपण अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत हे आपण टेलिग्रामवरती घेत आहोत, लक्षात ठेवायचे, त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। प्रश्न क्रमांक 7 आहे, माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी असते? पहा, जे आपले मसल्स आहेत, बॉडी मसल्स, त्यामध्ये किती टक्के पाणी असतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 65%। लक्षात ठेवायचे, म्हणजे 65% हे जे आहे हे माणसाच्या स्नायूमध्ये पाणी असतं। तसेच मित्रांनो, आपण दररोज संध्याकाळी 9:45 मिनिटांना म्हणजे रात्रीच्याला आपण एक टेलिग्रामवरती एक मॉक टेस्ट घेत आहोत। पहा, टेलिग्रामवरती मॉक टेस्ट होत असते दररोज आपली, तर त्यामध्ये आपण 20 जनरल नॉलेजचे प्रश्न घेत असतो। तर आपण कंटिन्यू त्या प्रश्नाचे उत्तर देत राहायचे आहेत, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे जे मुख्यालय आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2 वर्षे विचारण्यात आलेला प्रश्न आहे। एक वेळा विचारला होता आपल्याला आरोग्य विभाग भरतीसाठी आणि दुसऱ्या वेळेस हा प्रश्न विचारला होता आपल्याला पोलीस भरतीसाठी, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ही जी आहे याचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 पुणे या शहरामध्ये आहे राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था याचं मुख्यालय, पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 9 आहे, जन्म नोंदणी ही जन्मांतर डॅश दिवसाच्या आत करणे कायद्याने आवश्यक आहे। मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। ज्यावेळी जन्म नोंदणी, लक्षात ठेवायचे, जन्म नोंदणी म्हणजे काय? ज्यावेळी आपला एखादं बाळ जन्म घेतं तर त्याच्या किती दिवसाच्या आत त्याची जन्माची नोंद करणे ही कायद्यानं आवश्यक केलेलं आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 दिवसाच्या आत। लक्षात ठेवायचंय, जन्मल्यानंतर, बाळ जन्मल्यानंतर त्याची जन्म नोंदणी ही जी आहे ही 21 दिवसाच्या आत करणे गरजेचं असतं। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असतं? लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक अंगणवाडी केंद्र हे जे आहे हे किती लोकसंख्येच्या पाठीमागं असतं, म्हणजे किती लोकसंख्या असल्याच्या नंतर एक अंगणवाडी दिली जाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1500, म्हणजे 1500 लोकसंख्या ज्यावेळेस असेल तर त्यावेळेस एक अंगणवाडी देण्यात येते। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? पहा, जे आपण म्हणतो किडनी स्टोन झालेला आहे, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये लक्षात ठेवायचे मूतखडा असं म्हणतो। जो किडनी स्टोन आहे तो कोणता पदार्थ असतो किंवा कोणत्या पदार्थामुळे होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम ऑक्झॅलेट हा पदार्थामुळे होत असतो पहा किडनी स्टोन। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, बाळाला प्राथमिक लसीकरण किती वयापासून पूर्ण होणे अपेक्षित आहे? पहा, प्राथमिक लसीकरण कितव्या वर्षापासून पूर्ण होणं हे अपेक्षित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 1 वर्षाच्या जेवढे काही प्राथमिक लसीकरण असतात हे बाळाला देण्यात यावेत। लक्षात घ्यायचे, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, भूल देण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पहा, जर एखाद्याला भूल द्यायची असेल तर त्यासाठी वापरण्यात येणारं जे केमिकल आहे हे कोणतं असतं? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आला होता पहा तलाठी भरतीसाठी, दुसऱ्या वेळेस हा प्रश्न आपल्याला विचारला होता आरोग्य सेवक विभागासाठी आणि तिसऱ्या वेळेस हाच प्रश्न आपल्याला झेडपी साठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे। तर भूल देण्यासाठी कशाचा वापर केला जातो? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड हा जो केमिकल आहे याचा वापर करतात भूल देण्यासाठी। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 14 आहे, मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात? पहा, मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण हा पूर्वीच्या एका परीक्षेला आरोग्य विभागामध्येच विचारण्यात आलेला प्रश्न होता आणि हा बहुतेक जवळपास चंद्रपूर या जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता। सांगायचं आहे आपल्याला, मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात, म्हणजे किती कंपार्टमेंट असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकूण 4 कप्पे असतात हे मानवी हृदयाला। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पहा, महाराष्ट्रात सर्वात जास्त सिमेंट कारखाने कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा जिल्ह्यात येतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिमेंट कारखाने आहेत। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा पोलीस भरती 2016 साठी। पोलीस भरती 2016 जी झाली ती चंद्रपूरसाठी, यामध्ये हा प्रश्न आलेला होता। प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत? पहा, महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात येतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 ठाणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा आहे पहा ठाणे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 17 आहे, सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता? पहा, जो सध्याचा मित्रांनो जालना जिल्हा आहे हा पूर्वी कोणत्या नावानं किंवा आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या जिल्ह्यातून त्याचं विभाजन झालं आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद. लक्षात ठेवायचंय, जो सध्याचा आपला जालना जिल्हा आहे हा पूर्वी औरंगाबाद जिल्ह्याचा एक भाग होता आणि दोन्हीच एकत्र होते. ज्यावेळी यांचं विभाजन झालं त्यावेळी जालना आणि औरंगाबाद असे दोन नवीन जिल्हे वेगवेगळे झाले होते. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? पहा, भारतातील पहिलं मयूर अभयारण्य जे आहे हे महाराष्ट्र राज्यात आहे, पण कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जे आपले डिस्ट्रिक्टवरती म्हणजे जिल्ह्यावरती जे काही प्रश्न होतील त्यावर हा प्रश्न महत्वाचा असणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 नायगाव, जे की बीड जिल्ह्यामध्ये येतं. लक्षात ठेवायचंय, त्यालाच अजून मयूर नायगाव असंही नाव आहे. लक्षात ठेवा, मयूर नायगाव, मयूर नायगाव. आणि हे जे आहे जिल्हा आहे याला बीड आणि तालुका याला आहे पहा पाटोदा तालुका आहे. आणि हे भारतातील पहिलं मयूर अभयारण्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली आहे? पहा, जी जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे आहे ही कोणत्या देशात सुरू झाली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे जी आहे ही जर्मनी या देशामध्ये सुरू झाली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20 आहे, कागदाचा शोध डॅश या देशात लागला. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण यापूर्वी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता तलाठी भरतीसाठी आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. सांगायचंय, कागदाचा शोध जो आहे तो कोणत्या देशामध्ये लागला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन या देशामध्ये कागदाचा शोध लागलेला आहे. महत्वाचा प्रश्न होता. तर मित्रांनो, यामध्ये पहा आपले 21 ते 26 जे काही 6 प्रश्न असणार आहेत, 6 ते 7 प्रश्न हे आपण पूर्णपणे करंट अफेअर्स 2021 वर घेणारे प्रश्न आहेत. तर पहा, प्रश्न 21 आहे, कोणत्या व्यक्तीने ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांच्या 11व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवलं होतं? पहा, ब्रिक्स देशाची कोणती कृषी मंत्र्यांची जी 11वी बैठक झाली त्याचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरेंद्र सिंग तोमर. हे जे आहेत लक्षात ठेवायचे, हे ब्रिक्स देशांचे ज्या कृषी मंत्री आहेत यांची जी 11वी बैठक झाली त्यामध्ये ते अध्यक्ष होते नरेंद्र सिंग तोमर. प्रश्न 22 आहे, कोणत्या व्यक्तीने एक्सेलरेटिंग इंडिया 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट हे पुस्तक लिहिलेलं आहे? मित्रांनो, यापूर्वी आपण पुस्तक आणि त्याचे लेखक यावर एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तोही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे, म्हणजे जवळपास आपले 2 मार्क हे फिक्स असणार आहेत. तर पहा, पुस्तक आहे एक्सेलरेटिंग इंडिया 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट. हे पुस्तक कोणी लिहिलं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 के.जे. अल्फोन्स यांनी लिहिलेलं पुस्तक आहे एक्सेलरेटिंग इंडिया 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या जिल्ह्यात भारतातील सर्वाधिक उंचीवरचे औषधी वनस्पतींचे उद्यान तयार करण्यात आले आहे? करंट अफेअर्स 2021 वरील मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे. पहा, खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये भारतातील सर्वात उंचीवरचं औषधी वनस्पती याचं एक उद्यान आहे ते तयार करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चामोली जिल्हा आहे. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या मंत्रालयाच्या वतीने उभरते सितारे फंड तयार करण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. पहा, खालीलपैकी असं कोणतं मंत्रालय आहे याच्या वतीने उभरते सितारे फंड हा तयार करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वित्त मंत्रालयाद्वारे उभरते सितारे फंड हे तयार करण्यात आलेले आहे. मित्रांनो, हे जो प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत, कारण हे जे प्रश्न आहेत आपण हे पहा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यातील हे महत्त्वाचे आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या दिवशी भारतामध्ये सद्भावना दिवस साजरा केला जातो? पहा, सद्भावना दिवस हा भारतात कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20 ऑगस्ट हा जो दिवस आहे हा भारतामध्ये आपल्या सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. सोबतच मित्रांनो, जे काही आपले जागतिक दिनविशेष असणार आहेत जवळपास भरपूर आहेत. एका वर्षातील जेवढे जागतिक दिनविशेष आहेत त्यावरती आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन दिली आहे, तेही आपण वाचून घ्यायचे आहेत किंवा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपले 2 मार्क्स नक्की असणार आहेत. तर पहा, प्रश्न 26 आहे, त्वचेला काळा रंग डॅश मुळे येतो? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण आपण हा जो प्रश्न आहे काल युट्यूबवरती आपल्या कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला प्रश्न होता. सोबतच हा प्रश्न आपण टेलिग्रामवर देखील अपलोड केला होता. पहा, त्वचेला जो काळा रंग आहे हा कशामुळे येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेलॅनिन. लक्षात ठेवायचंय, जे आपल्या त्वचेमध्ये असतं मेलॅनिन, यामुळे आपल्या त्वचेचा रंग जो आहे तो काळा होत असतो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, ग्रंथ कोणता आहे? अ नेशन इन मेकिंग. हे जे आत्मचरित्र ग्रंथ आहे तो कोणाचा आहे?
तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर कमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकार आपलं रिव्हिजन देखील होणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे जे आहेत अ नेशन इन अ मेकिंग या ग्रंथाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, शब्दाचा विरुद्ध लिंगी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहा, दिलेला शब्द आहे पुत्री, पुत्र शब्द आहे, तर याचा आपल्याला विरुद्ध लिंग शब्द सांगायचा आहे. कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे. मराठी विषयावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 कन्या. तर पुत्र या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द होतो पहा कन्या. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 आहे, अन्न चावताना त्यात डॅश हा पाचक रस मिसळतो. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. पहा, अन्न ज्यावेळेस आपण चावत असतो त्यावेळेस त्यात कोणता पाचक रस मिसळतो. आपल्याला कमेंट करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत राहायचं आहे. योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 लाळ हा जो पाचक रस आहे हा अन्न चावताना मिसळत असतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4 आहे, सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने त्वचा डॅश जीवनसत्व तयार करते. म्हणजे एक प्रकारे प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की सूर्यप्रकाशापासून जे मिळणारं जीवनसत्व आहे ते कोणतं आहे, किंवा सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने त्वचा जे आपलं नवीन जीवनसत्व एक तयार करते तर ते कोणतं जीवनसत्व तयार करत असते. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व ड म्हणजे विटॅमिन डी हे जे आहे हे सूर्यप्रकाशापासून जास्त प्रमाणात मिळत असतं. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, लसीकरणामुळे डॅश रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो. पहा, लसीकरण केल्यामुळे कोणत्या पद्धतीचे रोग आहेत की त्यांना आळा घालण्यात येतो. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 जे साथीचे रोग आहेत मित्रांनो, पाहायचं आहे की याला आळा घालण्यासाठी लसीकरण करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे लसीकरणामुळे जे साथीचे रोग आहेत यांना आळा बसतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, शरीर बांधणीसाठी डॅशची गरज असते. पहा, शरीर बांधणीसाठी कशाची आवश्यकता असते. आपल्याला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जो आहे तो सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारला होता 2013 साली आणि 2015 साली. तर पहा, 2013 साठी आरोग्य विभागासाठीच हा प्रश्न विचारलेला आहे आणि 2015 साली हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा SRPF भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता. तर सांगायचे शरीर बांधणीसाठी कशाची आवश्यकता भासते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रथिनांची, म्हणजेच प्रोटीनची गरज लागते. कशाला? आपल्याला शरीर बांधणी करण्यासाठी, म्हणजे शरीर सुदृढ बनवण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, मन पूर्ण करायचे आहे. मनी वसे ते डॅश. तर मित्रांनो, यावरती आपण अजून एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. यामध्ये पहा, आपण जवळपास मराठीतील 100 मनी आणि त्यांचे अर्थ देखील आपण घेणार आहोत. त्याची लिंक आपल्याला लवकरच डिस्क्रिप्शन मिळून जाईल. तर सांगायचं आपल्याला मन पूर्ण करायचे आहे, मनी वसे ते, आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 स्वप्नी दिसे. मनी वसे ते स्वप्नी दिसे अशा प्रकारची एक मन आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. पहा, उदय याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 उदयचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा अस्त. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आरोग्य विभागासाठी महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो. आणि मित्रांनो, जे काही जागतिक दिनविशेष आहेत पहा, जागतिक दिनविशेष यावरती आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. म्हणजे यामध्ये पूर्ण वर्षातील जेवढे काही दिनविशेष आहेत, जागतिक दिनविशेष हे आपण घेतलेले आहेत. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तोही व्हिडिओ आपण पाहून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, अनहॅपी इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे. पहा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय यांनी लिहिलेलं आहे पहा पुस्तक अनहॅपी इंडिया. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे, सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे. पहा मित्रांनो, कधी कधी प्रश्न आपल्याला असा विचारला जातो, फक्त रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आहे. या ठिकाणी आपल्याला सातारा दिला आहे. तर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे. पहा, याचं उत्तर असणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. ती कोणी केली आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा या जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे, कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 12 आहे, तृतीय रत्न या नाटकाचे किंवा पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. पहा, तृतीय रत्न हे जे आहे नामांकित नाटक किंवा एक पुस्तक आहे, आपल्याला त्याचे लेखक सांगायचे आहेत. मित्रांनो, याआधी आपण पहा लेखक आणि त्यांनी लिहिलेले जे साहित्य आहे किंवा त्यांनी लिहिलेले पुस्तक किंवा कादंबरी आहेत यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तोही जाऊन आपण पाहून घ्यायचा आहे. तर तृतीय रत्न हे जे आहे हे आहे पहा पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले यांचे लिखित आहे साहित्य. पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले.
प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे? पहा, म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेत अशा किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, एकूण 22 भाषा ह्या ज्या आहेत ह्या आपल्याला मान्य करण्यात आलेल्या आहेत राज्यघटनेनुसार, म्हणजे घटनात्मक दृष्ट्या. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे 22 भाषा. प्रश्न क्रमांक 14 आहे, राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे? पहा, म्हणजे राज्यघटनेतील असं कोणतं कलम आहे की या कलमाद्वारे जी समाजातील अस्पृश्यता आहे ही संपुष्टात आणली गेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कलम 17. याच्या अनुसार राज्यघटनेतील कलम 17 लक्षात ठेवायचं, यानुसार जी अस्पृश्यता आहे ही संपुष्टात आणलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये स्त्रियांसाठी किती जागा राखीव आहेत? पहा, महाराष्ट्रात आपल्या ग्रामपंचायत ज्या आहे यामध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ज्या आहेत ते किती आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 50% जागा ज्या आहेत ह्या स्त्रियांसाठी महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीमध्ये राखीव असतात, 50%. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची आहे? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला सांगितलं की राज्यपाल होण्यासाठी कमीत कमी वय किती असलं पाहिजे? तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कमीत कमी याचं कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, कमीत कमी 35 वर्ष आपली वयोमर्यादा दिलेली आहे राज्यपाल पदासाठी. सोबतच मित्रांनो पहा, राष्ट्रपती होण्यासाठी सुद्धा 35 वर्षाचीच त्यांनी वयोमर्यादा आहे आणि राज्यपाल होण्यासाठी सुद्धा 35 वर्ष दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17 आहे, मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला आहे? पहा मित्रांनो, मिशन इंद्रधनुष्य यावरती आपल्याला 2 प्रश्न असे विचारले होते की मिशन इंद्रधनुष्य हा जो कार्यक्रम आहे किंवा योजना आहे ही कशाशी संबंधित आहे? तर मिशन इंद्रधनुष्य आहे पहा लसीकरणाच्या बाबतीत आहे, लसीकरण याच्याशी संबंधित आहे. मिशन इंद्रधनुष्य ही कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 2014 या वर्षी मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम किंवा योजना सुरू केलेली आहे लसीकरणाच्या बाबतीमध्ये. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18 आहे, गाव पातळीवर पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया या योजनेमार्फत राबवली जाते. पहा मित्रांनो, गाव पातळीवर जी पाणी शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ही कोणामार्फत राबवली जाते? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, ग्रामपंचायतीद्वारे गाव पातळीवर पाणी शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ही ग्रामपंचायतीद्वारे राबवली जाते. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, ग्वायटर हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे? पहा, गलगंड ग्वायटर असा एक शब्द आहे, तर त्यातील ग्वायटर हा जो आजार आहे हा कशाच्या कमतरतेमुळे होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे पहा ग्वायटर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, अंड्यातील कोणत्या भागामध्ये प्रमुख प्रथिने असतात? पहा, अंड्यातील खालीलपैकी असा कोणता भाग आहे की त्यामध्ये प्रमुख प्रोटीन्स मिळून जातात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, पांढरा बलक जो आहे यामध्ये महत्त्वाचे प्रोटीन्स असतात अंड्यातील. मित्रांनो, तसेच आपण पहा टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवरती आपण दररोज रात्री 9:45 एक आपण मॉक टेस्ट घेत असतो. या मॉक टेस्टमध्ये पहा आपण 20 प्रश्न घेत असतो, 20 प्रश्नांची मॉक टेस्ट, तर ते देखील आपण सोडवायचे आहे. तुम्हाला लिंक टेलिग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणते उत्तराखंडमधील चारधाम याचा भाग आहे? पहा, जो चारधाम आहेत त्यातील उत्तराखंडमधील कोणता आहे? आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा 21 ते 26 प्रश्न जे असणार आहेत हे आपण करंट अफेअर्स 2021 वरती घेतलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपल्याला सांगायचं आहे की चारधामामधील असे कोणते भाग आहे की तो उत्तराखंडमध्ये येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, अ आणि ब. अ म्हणजे आहे यमुनोत्री आणि ब म्हणजे आहे गंगोत्री. तर हे जे दोन्ही भाग आहेत हे चारधाम मध्ये येतात आणि चारधाम हे जे आहे पहा आणि हे दोन्ही उत्तराखंडमध्ये येतात. लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या व्यक्तीला बेहलर कासव संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? पहा, खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांना बेहलर कासव संवर्धन पुरस्कार हा जो आहे हा देण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शैलेंद्र सिंग यांना बेहलर कासव संवर्धन पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या दिवशी आफ्रिका वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो? पहा, दिवस कोणता आहे? आफ्रिका वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 31 ऑगस्ट. हा जो दिवस आहे हा आफ्रिका वंशाच्या लोकांसाठी जो आहे तो आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो 31 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या देशामध्ये योंग बाय ओन अणुभट्टी प्रकल्प आहे? पहा, योंग बाय ओन अणुभट्टी प्रकल्प जो आहे तो कोणत्या देशामध्ये आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर कोरिया या देशामध्ये आहे योंगबायोन अणुभट्टी ऊर्जा प्रकल्प. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये गोग्रा या नावाचा एक प्रदेश आहे. पहा खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहे की त्यामध्ये गोग्रा या नावाचा एक भाग आहे किंवा प्रदेश आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 लडाख हा जो प्रदेश आहे किंवा हा जो राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे यामध्ये येतो पहा गोग्रा या नावाचा एक प्रदेश. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 26 आहे कोणत्या दिवशी हिरोशिमा दिवस साजरा करण्यात येतो. पहा हिरोशिमा दिवस कधी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 ऑगस्ट हा जो दिवस आहे हा हिरोशिमा दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे. तर मित्रांनो ही होती आपले जीकेचे 26 प्रश्न. या 26 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. सोबतच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे त्यालाही जाऊन जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला भरपूर काही PDF नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.